अहमदनगर शहरात चिकनगुनिया या आजाराची साथ मोठ्या प्रमाणात असल्याने प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे। चिकनगुनियाचे प्रत्येक घरात 2 तरी रुग्ण आढळतात। डासांचा प्रादुर्भाव होत असल्याने चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। या आजाराची लक्षणे आढळल्यास ताबडतोब तपासणी करून योग्य तो औषधोपचार घ्यावा। दुर्लक्ष केल्याने 6 ते 7 महिने सांधेदुखी होऊ शकते। समाजाची गरज ओळखून सकल माळी समाज ट्रस्टने आरोग्य शिबिर घेतले ही कौतुकास्पद बाब आहे, असं प्रतिपादन राजयोग क्लिनिकच्या संचालिका डॉक्टर योगिता सत्रे यांनी केलं। सकल माळी समाज ट्रस्ट आणि राजयोग फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने चिकनगुनिया मोफत तपासणी आणि औषध वाटप हे शिबिर घेण्यात आलं। या प्रसंगी राजयोग फाउंडेशनचे डॉक्टर रणजित सत्रे आणि डॉक्टर योगिता सत्रे यांनी रुग्णांची तपासणी केली। यावेळी सकल माळी समाज ट्रस्टचे उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, सचिव राजेंद्र पडोळे, माजी नगरसेवक सुरेश आंबेकर, माळी वधूवर सूचक केंद्राचे सुदाम बोरुडे, राजाराम चिपाडे, रमेश चिपाडे, निळकंठ विधाते, मच्छिंद्र बनकर, कोर कमिटी सदस्य अनिल इवळे, अमोल भांबरकर, कॅप्टन सुधीर पुंड, लक्ष्मण शिंदे, पत्रकार रामदास फुले, लवेश गोंधळे, रोहित पठारे, निळकंठ विधाते, संजय ताजने उपस्थित होते। डॉक्टर रणजित सत्रे यांनी सांगितलं की सकल माळी समाजाच्या वतीने प्रत्येक रविवारी समाजासाठी वेगवेगळे उपक्रम घेतले जातात। चिकनगुनियाच्या या शिबिरात 110 रुग्णांची तपासणी करण्यात आली। चिकनगुनिया या आजारासाठी होमिओपॅथिक औषधे प्रभावी ठरत आहे, म्हणून होमिओपॅथिक औषधांची किट रुग्णांना मोफत देण्यात आले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र पडोळे यांनी केलं, तर आभार अनिल इवळे यांनी व्यक्त केले। आज सकल माळी समाजाच्या वतीने मोफत चिकनगुनिया कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं। एक 8 दिवसापूर्वी आमचं डिस्कशन झालं होतं की सकल माळी समाज हा दर रविवारी इथं विविध उपक्रम कोणता ना कोणता उपक्रम राबवत होता। पण आता जर पाहिलं तर नगरमधली जर परिस्थिती पाहिली तर प्रत्येक घरात एक चिकनगुनियाचा पेशंट आहे, असं इतकं प्रमाण वाढले। तर आमच्या समोर असं हे आला की विचार आला की आपण यावेळेस आरोग्याविषयी उपक्रम राबवू, त्यातून चिकनगुनियाचं कॅम्प घ्यायचं ठरलं। आज या ठिकाणी आम्ही जवळजवळ 100च्या आसपास पेशंट पाहिले आहेत चिकनगुनियाचे। आणि चिकनगुनियाचं प्रमाण आम्ही आज होमिओपॅथिक कॅम्प घेतला, कारण की होमिओपॅथिक जे चिकनगुनियाला रिझल्ट आहे ते खूपच जबरदस्त आहे। त्यामुळे आज आपण इथं होमिओपॅथिक कॅम्प मोफत तपासणी केली आणि औषधं देखील मोफत दिली। जवळजवळ प्रत्येक पेशंटला आपण 200-250 रुपयाची औषधं आज आपण सकल माळी समाजाच्या वतीने इथं मोफत देण्यात आलेले आहे। आणि या उपक्रमाचा बऱ्याच लोकांनी फायदा घेतला। लोकांनाही खूप बऱ्याच लांबून लोक आले इथं, भिंगार, बुरानगर, सावेडी या भागातनं नेप्ती या लोक आले व लोकांना पुढचा फॉलोअप देखील आम्ही करणार आहे फ्रीमध्ये। तर नुसतं हेच कॅम्प घेतला नाही, पुढचा फॉलोअप देखील देणार आहे। तर याबद्दल मी सकल माळी समाजाचे ट्रस्टचे सर्व सदस्यांचे ट्रस्टींचे आभार मानतो की त्यांनी या उपक्रम राबवला। मी डॉक्टर रणजित सत्रे व माझी मिसेस डॉक्टर योगिता सत्रे आज यांनी दोघांनी इथे सकल माळी समाजाच्या वतीने सेवा केली आणि इथं तर पुढेही आम्ही असे विविध कार्यक्रम राबवतो। नमस्कार, मी डॉक्टर योगिता सत्रे गेल्या 15 वर्षापासून अहमदनगर या ठिकाणी मेडिकल प्रॅक्टिस करत आहे। इतक्या वर्षांमध्ये असं लक्षात आलं की आज पहिल्यांदाच या महिन्यामध्ये चिकनगुनियाची भयानक साथ आलेली। आज प्रत्येक घरामध्ये आपल्याला 2 तरी पेशंट कमीत कमी पाहायला मिळतात। चिकनगुनिया आजार डास चावल्यामुळे होतो आणि प्रत्येक पेशंट म्हणजे ज्या व्यक्तीला डास चावलेला आहे त्या व्यक्तीच्या शरीरातून परत दुसऱ्या शरीरामध्ये ट्रान्समिट मच्छरच करत असतात। त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव खूप जास्त झाल्यामुळे चिकनगुनियाचाही प्रादुर्भाव खूप झालेला आहे आणि टेस्टमध्ये रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह येईपर्यंत पेशंटचे खूप जास्त हाल झालेले असतात। याच अनुषंगाने राजयोग फाउंडेशन आणि सकल माळी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज हे चिकनगुनिया कॅम्प आयोजित केलेला आहे। तर या ठिकाणी बऱ्याच रुग्णांची आपण तपासणी केली। भयंकर सांधेदुखी आहे, 2-2 महिने होऊन गेलेले तरी सांध्यांवर सूज आहे, शरीरावर सूज आहे। एक महिला म्हणून महिलांसाठी हा आजार खूपच त्रासदायक आहे, कारण घरातलं काम आपण टाळू शकत नाही। ठीक आहे, 4 दिवस 8 दिवस कुणी मदत करतं, पण महिना 2-2 महिना काही जणांना तर वर्ष याचा त्रास होतो। असं आपल्याला पास्टमध्ये काही पेशंटचे काही अनुभव आहेत की 1-1 वर्षापर्यंत या रुग्णांना त्रास होतो आणि दैनंदिन कामं तर आपण टाळू शकत नाहीत। मग याच्यावरती आपण उपाय म्हणून हे शिबिर घेतलं। या शिबिरामध्ये होमिओपॅथीमध्ये अतिशय गुणकारी असलेली औषधं आपण मोफत वाटप केलेली आहेत। तर होमिओपॅथीचा फायदा हा आहे की हा आजार
असं खूप जास्त लांबत नाही, 2 महिने वर्षभर खूप दुखणं होत नाही. 8-10 दिवस 15 दिवसात रुग्णांना होमिओपॅथीच्या औषधांनी ताबडतोब गुण मिळतो आणि बरेच पेशंट लगेच बरे होतात. तर नक्कीच आत्ता आपण तर मोफत दिलेलं आहे, नंतर आपण सवलतीच्या दरात रुग्णांना औषधं देणार आहोत. राजीव क्लिनिक पाईपलाईन रोड या ठिकाणी औषधं उपलब्ध आहेत. ज्यांनाही या साथीची लागण झालेली आहे त्यांनी नक्कीच तिथून औषधं आमच्याकडून घ्यावी. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबारकर, अहमदनगर.